शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ट्विटर हँडलवर ठाकरेंचा फोटो, राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो झळकतोय। महत्त्वाची बातमी या क्षणाची, राजकीय वर्तुळातली आजची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित येणार का या संदर्भात आता चर्चा होऊ लागलेली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या ट्विटर हँडलवर ठाकरेंचा फोटो झळकतोय। राज आणि उद्धव ठाकरेंचा हा एकत्र फोटो ट्विटर हँडलवर झळकतोय आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। कृष्णात, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या संदर्भात चर्चा होत असताना आता ट्विटर हँडलवर सुद्धा ठाकरेंचा एकत्रित असा फोटो झळकताना पाहायला मिळतो असं कळतंय, काय नेमके तपशील? कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर। कृष्णात, माझा आवाज पोहोचतोय? तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ट्विटर हँडलवर अशा प्रकारे फोटो झळकतोय। शिवसेना युबीटीचं ट्विटर हँडल आहे आणि त्यावर महाराष्ट्र हितासाठी किरकोळ भांडणही बाजूला ठेवायला मी तयार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंचा एक फोटो शेअर केलाय आणि त्या खालोखाल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा हात मिळवतानाचा सुद्धा एक फोटो शेअर करण्यात आलेला आहे आणि ठाकरे बंधूंचा हा एकत्र फोटो आहे। त्यामुळे काय नेमके सगळे संकेत आहेत, आणखी या संदर्भातला अर्थ उलगडूया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। कृष्णात, उद्धव ठाकरेंचा फोटो आणि त्या खालोखाल राज आणि उद्धव ठाकरे यांचा हात मिळवतानाचा फोटो ट्विटर हँडलवर झळकतो युबीटीच्या, काय नेमके आणखी तपशील? कृष्णात, आपला आवाज नीट पोहोचत नाहीये, आपण पुन्हा एकदा नेटवर्क मध्ये या। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। तर आज महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची ही घडामोड आहे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येण्याचे हे सगळे संकेत मिळत आहेत। दोन भावांमधल्या एकंदरीतच वादामध्ये आता ही कोंडी फुटलेली आहे आणि राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये एक मोठं वक्तव्य केलं आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जाहीर भाषणातून प्रतिसाद दिलाय। मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं। आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं। त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये, पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं, मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाची, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित। आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्याबरोबर एसनशी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजप बरोबर। आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये। महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी। पण मग बाकीच्यांना, ह्या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ट्विटर हँडलवर हे उद्धव ठाकरे यांच्या भाषणातला हा अंश टाकलाय। खरं तर आज कामगार सेनेच्या 57व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उद्धव ठाकरे आले होते आणि त्यावेळी या ठिकाणी त्यांनी मोठं भाषण केलं, मात्र त्यातला एवढाच एक
चंक खरं तर या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ट्विटर हँडलवर टाकलाय, त्यामुळे हे कशाचे नेमके संकेत आहेत हे आगामी काळच ठरवेल.